तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात रानवेड्याच्या रानवाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सो या कार्यक्रमासाठी त्याचं वर्णनच करायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या चरित्राने प्रेरित झालेला सह्यागडाच्या सौंदर्याची भुरळ पडलेला हे अगदी तुमच्या माझ्यातला बिकट वाटांवरचा शिलेदार आलेला आहे. या शिलेदाराने 150हून अधिक किल्ल्यांवर वळण वाटातल्या हिरवाईवर मुसाफिरी तर केलीच आहे, पण त्याबरोबर ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बंदिस्त केलेले आहे. आणि छायाचित्रणाची आणि त्याच्या गड किल्ल्यांची आणि वनस्नेहाची बाधा त्याच्या शेकडो सफरींमध्ये आणि शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्यांना आजवर आयुष्यभर झालेली आहेच. स्वप्नील पवार हे अतिशय उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत आणि ज्यांना चित्रकलेची आवड आहे. तर असं अतिशय उमद व्यक्तिमत्व या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेलं आहे. रसायन तंत्रशास्त्र संस्थेच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो आल्याबद्दल इथे वेळ काढून. यानंतर श्री स्वप्नील पवार यांची आपण मुलाखत आयोजित केलेली आहे. अक्षया कुलकर्णी मुलाखत घेणार आहे. मी अक्षया आणि स्वप्नील सर दोघांनी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. सर, तुम्ही खूप डॉक्युमेंटरी शूट केल्या आहेत. त्यातली 2 ठळक उदाहरणं म्हणजे तेजस्पर्श आणि आनंदवारी. हा अनुभव तुमचा कसा होता? हे आता आपण बघतो ते चंद्रभागा हे रिंगण आहे, गोल रिंगण. तुम्ही ग्राउंड लेवलवरती नाही व्हिज्युअलाइज करू शकत, पण ड्रोनमुळे ही कमाल झाली की ह्या गोल रिंगणातनं माऊलींचा घोडा फिरतो आणि भाविक नंतर ती माती उचलायला धावपळ करतात. आषाढी एकादशीची जी वारी असते त्या वारीला एक 25 लाख लोक महाराष्ट्राच्या बाहेरनं 25 लाख लोक एका दिवशी त्या चंद्रभागेच्या तीरावरती असतात. तर हे एरियली शूट केलेलं आहे. म्हणजे जे ठिपके दिसतात तुम्हाला ती माणसं आहेत आणि ती चंद्रभागेवरती आंघोळ करण्यासाठी आलेली आहेत. जी आषाढीची वारी आहे ती वारी नक्की कशी ट्रॅव्हल करते, एक 25 लाख लोक एकत्रित कसे राहू शकतात. ओके, आणि बरंच हे सगळं जाणून घ्यायचं होतं. तर आम्ही गेलो, शूट केलं, त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवली जी आहे आनंदवारीसुद्धा यूट्यूब चॅनलवरती मोफत उपलब्ध आहे. तुम्ही नक्की बघा. ते शूटिंग करण्याची स्टाईल, म्युझिक, डॉक्युमेंटरी, शेवटला एक गाणं पण आम्ही बनवून घेतलं की चला स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस एखादं गाणं पण असावं. तर ते गाणं कंपोज करून बनवून घेणं ह्या गोष्टीच्या प्रोसेसमधनं पण आम्ही गेलो. तर अनुभव खूप छान होता. आणि आत्ताचाच मी अनुभव सांगेन. आत्ताचा जो घसा खराब झालेला आहे तो पंढरपुरातल्या दोघींमुळे झालेला आहे. तर ह्या वर्षी पण आम्ही वारीला गेलो होतो. तिथे रात्री आम्ही जागा शोधत होतो पंढरपुरात राहण्यासाठी. आम्ही ओळख नव्हती कुठे. तर एवढी लोक, प्रत्येकाच्या घरात लोक होती, गर्दी होती. तरी पण बऱ्याच जणांनी आम्हाला ऑफर केली की ठीक आहे आमच्या इथे राहा, की ॲडजस्ट होईल, ते ॲडजस्ट होईल. तर एक कुठेतरी मनाचा मोठेपणा, महाराष्ट्र, संस्कृती ह्या वेध घेणाऱ्या गोष्टी वाटल्या. आणि असे अनुभव मग मी मुद्दामून जाऊन घेतो. म्हणजे आमच्याकडे टेंट आहेत, आम्ही चंद्रभागेच्या तीरावर राहणार आहोत, आम्हाला माहिती आहे. पण तरी मग आम्ही फिरलो त्या गल्लीबोळातनं की कसे लोक राहिले आहेत, काय आहेत. हा एक अनुभव छान होता. तेजस्पर्शबद्दल सांगेन तुम्हाला पहिलं. तेजस्पर्श ही अंध मुलांनी किल्ला कसा पाहिला या विषयावरती बनवलेली एक डॉक्युमेंटरी आहे. एका ग्रुपतर्फे साटम सर होते आय थिंक, त्यांनी जिजाऊ प्रतिष्ठान, त्यांनी अंध मुलांना शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले. आता तुम्हाला पण इंटरेस्ट वाटत असेल की मग किल्ल्यावर जाऊन काय केलं, त्यांनी किल्ला कसा पाहिला, कसा अनुभवला, त्या दगडांना हात लावून ते काय समजून घेतले, ते लेणी, त्याची रचना, ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत्या ज्या आम्ही अनुभवल्या, शूट केल्या आणि त्या फिल्ममधनं मांडल्या. ती फिल्म आहे तेजस्पर्श. ती फिल्म तुम्हाला यूट्यूबवरती रानवाटाचं चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. नक्की बघा, फीडबॅक द्या, लिहा, शेअर करा आणि प्रमोट करा. कारण चांगल्या विषयाला कोणी हात घालतच नाही.
आणि त्याचं प्रमोशन पण होत नाही. तर तेजस्पर्श ही अंध मुलांनी किल्ला कसा पाहिला याच्यावरतीची डॉक्युमेंटरी होती. ती आम्ही आरंभ 10 मध्ये रिलीज केली. आरंभ जो आमचा इव्हेंट असतो त्याबरोबर आम्ही ते रिलीज केले आणि अपील केलं आम्ही की आम्ही 50 कलाकार एकत्रितपणे अवयवदान आणि नेत्रदान करतो, तर तुम्ही जे बघायला प्रेक्षक येत आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत कराल का, असं आम्ही अपील केलं. आणि आम्ही 50 आणि ओव्हरऑल आम्ही त्या इव्हेंटमध्ये 400 जणांनी शनिवार रविवार एक्झिबिशनच्या इव्हेंटमध्ये 400 जणांनी नेत्रदान आणि देहदान त्या एका इव्हेंटमध्ये केलं. हा एक चांगला खरंच याच्या मागचं कारण असं की आपल्या इथे प्रचंड तफावत आहे. म्हणजे भारतामध्ये अंध लोकांची संख्या खूप आहे. ओके, आणि डोळे दिले जात नाही. म्हणजे मृत्यूनंतर नेत्रदान ही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की मृत्यूनंतर करण्याची गोष्ट आहे, पण बऱ्याच ठिकाणी दुःख असतं, टेन्शन असतं, सोयीसुविधा उपलब्ध नसतात, म्हणून ते केलं जात नाही. आणि केवढी मोठी समस्या ही आपल्या देशासमोर उभी आहे. तर ह्याचं जोरदार प्रमोशन कुठेतरी होणं गरजेचं आहे. तर तुम्हालाही अपील करेन की ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा की खरंच गरज आहे का. हा गरज वाटते ना, तर मग तुम्हाला कंबर कसायची आहे आणि या गोष्टीत तुमची ताकदीने उतरायचं आहे आणि ह्या तुम्ही गोष्टी प्रमोट करायच्या आहेत. तर हे होतं नेत्रदानासंबंधात. आज तुम्हाला माहीत नसेल तर श्रीलंका केवढूसा देश आहे, ठीक आहे, म्हणजे एक ठिपका आहे फक्त तो, पण तो जगभरात नेत्रदान करतो. म्हणजे त्यांची नेत्रदानाची गरज भागवून उरलेले डोळे टाकून द्यायला लागू नयेत म्हणून तो बाकीच्या देशांना ते डोळे एक्सपोर्ट करतो. एवढूसा देश, केवढा मोठा अवेअरनेस आहे तिकडे, ठीक आहे, आणि आपण जगतो आणि मरतो, ह्याच्या व्यतिरिक्त काही घडत नाही. तर ही एक खंत कुठेतरी होती. आता जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यात गोप्रो म्हणून एक कॅमेरा आहे. तुम्ही जी फिल्म बघितली त्याच्यावरती देवेशू बादलीभर पाणी घेतो आणि त्या कॅमेऱ्यावरती मारतोय. तर हे कसं शक्य झालं, तर काही वॉटरप्रूफ कॅमेरे आम्ही वापरलेले आहेत. गोप्रो म्हणतात, हे पण माहिती असेल बऱ्याच जणांना की गोप्रो सेल्फीसाठी बरेच जण वापरतात. ओके, तर गोप्रो हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. पाण्याच्या खाली चालतो, वायफायवर असतो, तो तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर कनेक्ट होतो. म्हणजे कॅमेरा तिकडे आणि त्याचा आउटपुट तुम्ही मोबाईलवर तुमच्या बघू शकता. असं नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. तर गोप्रोचा पण आपल्याकडे एक व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. आणि फॅन्टम ड्रोन तुम्ही ऐकलं असेल, गेल्या महिनाभरातच मुंबईत ड्रोनवर बंदी वगैरे अशी तुम्ही जी बातमी ऐकली. ड्रोन काय आहे, तर एक छोटंसं हेलिकॉप्टर आहे. त्या हेलिकॉप्टरला कॅमेरा बसवलेला आहे. ते हेलिकॉप्टर वर उडतं आणि ते तुम्हाला एरियल शूट देतं, फोटो आणि व्हिडिओ दोन्ही. म्हणजे तुम्हाला हेलिकॉप्टरचा खर्च वाचतो, जो की इंद्रवज्र बघितलं तुम्ही, थोडंसं थ्रिलिंग वाटलं असेल, नक्कीच होतच ते. आवडलं का? ओके, याबद्दल मी कुठेतरी वाचलं की असे रंग दिसतात आणि संपूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसतं वगैरे. वाचल्यावर मला ते पहिली प्रतिक्रिया होती की हे असं असू नाही शकत, हे खोटं आहे, ठीक आहे. आणि मग वाटलं जर हे खरं असेल तर आपल्याला शोधायला हरकत नाही. एका गॅझेटियरमध्ये आहे, एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ते लिहून ठेवलेलं आहे, पण तेव्हा कॅमेरा वगैरे नव्हते, ठीक आहे. तर त्याचा शोध कसा घेता येईल, तर कोकण कड्यावरून दिसतं अशी कुठून तरी कानावर उडत माहिती आली होती. तर गमतीचा भाग असा की आता तुम्ही त्याचं मागचं सायन्स तुम्हाला समजलं की ते कसं दिसतं. पाठीवर सूर्य पाहिजे आणि आपली सावली त्या ढगांवर पाहिजे आणि त्याच्या भोवती ढग, पाण्याचे ढग पाहिजे. तेव्हा मला काही माहीत नव्हतं. मी सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळ तिथे बसून असायचो. ओके, म्हणजे संध्याकाळी ते दिसूच शकत नाही ना. आणि सगळीकडे शोधायचो, म्हणजे आपल्याच सावली भोवती दिसतं हे पण माहीत नव्हतं. आकाश ह्या साईडला त्या साईडला इकडे, वेडेपणा म्हणा, ठीक आहे. माझ्याबरोबर लोक यायला घाबरायचे मला रिक्षाकडे की हा बसून राहतो तिकडे. ओके, बरं, जो रिकामा वेळ गेला ज्यात इंद्रवज्र दिसला नाही अशी पहिली 2 वर्ष होती. पण निसर्गाचे बदल बघितले, रंगसंगती बघितल्या, ढग बघितले, ढग आय लेवलला आलेले, डोळ्यांच्या क्षितिजावर आलेले बघितले, गिधाडं बघितली जवळ, जी जवळ येऊन काहीतरी करायच्या आधीच मला जाग आली आणि मी उठलो त्या जागेवर. ओके,
तर हे खूप सारे अनुभव मला पहिले 2 वर्षात मिळाले. आणि तिसऱ्या वर्षी पहिल्यांदा मी इंद्रवज्र बघितलं. आणि 4थ्या वर्षीचं इंद्रवज्र लोकसत्तामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र फोटो छापून आलेला. आणि त्यानंतर एक टीकेची झोड उठली माझ्यावर की असं असूच शकत नाही, हे एडिटेड आहे, फोटोशॉप असतं, आजकाल मुलं फोटोशॉपमध्ये काहीही करतात आणि असं असूच शकत नाही. बरेच फोन की अरे हे खरं सांगा, तुम्ही फोटो काढले की फोटोशॉपमध्ये केलं वगैरे वगैरे, म्हणजे माहितीच नाही लोकांना यातली. मग महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ताने ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रसिद्धी दिली. आणि त्यानंतर मग मी हे सगळं फोटो दाखवून एक्सप्लेन करायचो. ते आता सोपं झालं की फक्त व्हिडिओ प्ले केला की संपूर्ण ते कसं बनतं, कसं घडतं, हे सगळं तुम्हाला सांगता येऊ शकतं. आणि अजून एक फीडबॅक मिळालेला सांगतो की तुम्हाला ते कड्यावरचं धावणं थोडंसं रिस्की वाटलं असेल आणि असं वाटलं असेल की हे काय चाललं आहे, तर मला विचारा, तर ते रिस्की नाही आहे तेवढं, कारण एकतर सवय आणि काही कॅमेरा अँगल आम्ही असे दाखवलेत की एक्सपोजर आहे डायरेक्ट दरीशी. ओके, तर तेवढं रिस्की नाही आहे जेवढ्या गोष्टी आम्ही तिथे अनुभवल्या. म्हणजे आता ही 5 मिनिटाची डॉक्युमेंटरी शूट करायला आम्ही 3 दिवस 3 रात्र तिथे राहिलो होतो. आणि त्या 3 रात्री ह्या प्रचंड वाईट होत्या. वादळी पाऊस होता. त्या वादळी पावसामध्ये आमच्या टेंटमध्ये पाणी, वॉटरप्रूफ टेंट, पण त्या शिलाईमधनं थेंब थेंब पाणी येऊन आमचे टेंट तुंबायचे. आतमध्ये आम्ही ह्याच्यात परातीमध्ये कढईमध्ये पाणी काढून ते बाहेर टाकायचो, रात्रभर तेच काम. आणि विजा एवढ्या जवळनं कडकडायच्या, एवढ्या जवळ विजा पडायच्या की सकाळ बघतोय की नाही आता सगळी टीम, म्हणजे कोणी बोलायचं नाही एकमेकांशी, पण प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न की सकाळ आपण बघतोय की नाही. ओके, ते आता ह्या गोष्टी शूट नाही करता आल्या रात्रीच्या. रात्री झोपू नाही शकलो, डोळ्याला डोळा नाही, असं दचकून जाग यायची त्या विजांच्या आवाजाने आणि बऱ्याच वेळ सगळे जागे असायचे. तर हा अनुभव जास्त थ्रिलिंग होता की सुदैवाने 3 दिवशीचा सकाळ खूप छान शूट झालं आणि खूप चांगलं फुटेज आम्हाला मिळालं इंद्रवज्रचं. पण ह्या क्षणांव्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर निसटून गेलेले क्षणपेक्षा बऱ्याचदा आम्ही कॅमेरा बाहेर नाही काढत, ती गोष्ट फक्त अनुभवतो. म्हणजे तो प्रचंड प्रमाणात असणारा पाऊस किंवा एकाच जागी तास बसून जी फुलं हालत असतात, सोनकीची फुलं, सोनकीचा बहर आणि बऱ्याच गोष्टी ह्या अनुभवण्याच्या पण आहेत. ओके, की असं आम्हाला वाटतं की फोटो काढून तो प्रत्येक गोष्टीचा फोटो काढून तो पोस्ट करणं. बऱ्याचदा वातावरण एक फॅक्टर असतं की तुम्ही फोटोमध्ये ती जागा दाखवू नाही शकत. आता जर तुमच्यापैकी कोणी इंद्रवज्र जे आपण बघितलं व्हिडिओ कोकण कड्यावर जर गेला असाल, हरिश्चंद्र गडावर गेला असाल, तर मला परिपूर्णता वाटत नाही की मी व्हिडिओमधनं कोकणकडे दाखवू शकलो आहे. कारण तो एवढा मोठा आहे आणि एवढा आघात आहे की तिथे जाऊन बघण्याची जी मजा आहे ती तिकडची आहे. तो तुमच्या कॅमेरामध्ये तुमच्या 2:3 ज्या फ्रेम साईज आहे त्याच्यामध्ये तो बसूच शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी मग मी सोडल्या की नाही, हे शूट करण्याकरता नाही, आपण इथे बसून राहू आणि हे क्षण जगू. सर, पावसाळ्यात तुम्ही इतके दिवस गडांवर जाऊन राहता, घरच्यांपासून लांब वगैरे, कसं जमतं तुम्हाला हे? एक गंमत सांगू का, जेव्हा आम्ही ट्रेकला जातोय तेव्हा समजा मी कोणाला तुम्हाला सांगितलं की मी ट्रेकला चाललो, तर तुमची पहिली रिॲक्शन असेल काय मजा चालली आहे, हां मजा आहे, किती दिवस? 8 दिवस. कुठे? विजयदुर्ग, कोकण, हे ते मजा चालली आहे. हां, म्हणजे ही जी अर्थात ही मजा बघणाऱ्याला वाटते की ही मजा आहे, पण त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत. तुम्हाला पावसा पाण्यात राहणं, एखाद्या किल्ल्यावर पावसा पाण्यात राहणं तेवढं सोपं नाही आहे. तिथे साप, विंचू, उंदीर, ट्रेकर्स जाऊन खाणं टाकतात. तिथे आता एवढे उंदीर झालेले आहेत, उंदरांचा त्रास, उंदीर वाढले, साप वाढले, ह्या सगळ्या हे जे चक्र आहे ते चुकीच्या पद्धतीने फिरतात. तुम्ही 1 डे ट्रेकला गेलात तर गोष्ट वेगळी. तुम्ही जर 8 दिवस एकाच जागी राहणार आहात तर ते खूप टफ टास्क असतं की तुम्हाला तिथे जगायचं असतं, सर्वाईव्ह व्हायचं असतं आणि कोणतीही चूक तुम्ही तिथे करू शकत नाही. आणि बघितलं तर ह्या पावसाळा सुरू झाल्यापासून मी 22 दिवस बाहेर फिरतो. तर ते 22 दिवस ते टास्क आहे ना की आमची मजा चालली आणि मस्ती चालली. ओके, तर म्हणजे हा बघण्याचा दृष्टिकोन आणि खरी परिस्थिती सांगण्याचा एक प्रयत्न होता. सह्याद्री रांगड आहे, म्हणजे तुम्ही गेलात ते अंगा खांद्यावर खेळलात आणि परत आलात, एवढं ते हळूवार नाही आहे. रांगडेपणा आहे सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रात खूपच. नाही, आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे त्याच्याकडे. असं आज सरांचे जवळजवळ 300हून अधिक विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडनं फोटोग्राफी त्यांनी शिकली आहे.
तर सर तुम्ही फोटोग्राफी शिकवायला पहिल्यांदा सुरुवात कशी झाली? आपल्याला वेळ आहे का गप्पा मारायला? छान. हो. ओके. कंटाळ्यात का तुम्ही? नक्की. ओव्हरऑल एक्सपेरिमेंट्स खूप केले मी, अजूनही करतो. तर 2010 सालच्या आसपास मी काही कोर्सेस केले फोटोग्राफीचे. म्हणजे मी स्वतःहून कॅमेरा घेतला, शिकलो. पण मला कुठेतरी त्यात अपूर्णता वाटली की आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून आपण जे शिकायला जातो ना ते कुठे मिळालं नाही. मग ते कुठेतरी जुना सिलेबस किंवा जुन्या गोष्टी, मग रोल प्रोसेसिंग किंवा असं किचकट वाटलं, टेक्निकल वाटलं. तर हे कुठेतरी मनात साचत गेलं की त्याचं उत्तर म्हणून मी म्हटलं की आपण एक प्रयत्न करून बघूया का, फोटोग्राफी सोप्या शब्दात चांगल्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिकवायला सुरुवात करून बघूया का. तर मी इथे ठाणे कला भवन म्हणून गॅलरी आहे, त्याचं कॉन्फरन्स रूम बुक केलं आणि सगळा हिशोब केला. तर मी म्हटलं 5 जणं जरी आली स्टुडंट, 5 स्टुडंट जरी मिळाले तरी खर्च निघेल, आपण भाडं वगैरे जे काही भरलं आहे. आणि जर 10 जणं आली तर 10 जणं म्हणजे खूप जास्त सक्सेस असेल ते पहिल्या प्रयत्नासाठी. आणि पहिली बॅच मी अनाऊन्स केली आणि गंमत अशी की पहिल्या बॅचला 28 जणं आले, 28 जणांनी ॲडमिशन घेतली. ओके. तर ते माझ्यासाठी नवीन होतं की एवढा रिस्पॉन्स चांगला. आणि मग जबाबदारी वाटली. 28 जणं ही पहिली बॅच, त्यांना शिकवणं, त्यांच्यावर मेहनत घेणं ही एक जबाबदारी होती. आणि त्या म्हणजे जुलै 2010 मी जस्ट एक्सपेरिमेंट म्हणून सुरू केलेली फोटोग्राफी शिकवणं, ती फोटोग्राफी इन्स्टिट्यूट होऊन आता पूर्ण त्याला कलाटणी मिळाली. आतापर्यंत 25 बॅचेस झाल्या 5 वर्षात आणि 550 जणं त्याच्यामध्ये येऊन शिकून गेली. तर हे एक क्रेडिट म्हणायला लागेल. आणि माझा करिअरचा फोकसच बदल, म्हणजे करिअरला एक कलाटणी मिळाली. म्हणजे मी ग्राफिक डिझायनिंग आणि वेब डिझायनिंगची कामं मग कमी केली आणि मग फोटोग्राफी शिकवणं आणि फिरणं ह्याच्यावरती मला भर देता आला. आजपर्यंत सरांनी अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रदर्शनं भरवली आहेत, जवळजवळ 30हून अधिक झाली आहेत. तर पहिलं प्रदर्शन तुमचं कुठे होतं? ओके. पहिलं प्रदर्शन ठाणे ईस्टलाच होतं. आमच्या इथे एक दिवाळीला कार्यक्रम होता, तिथे रांगोळीचा कार्यक्रम असतो आणि दीपोत्सव असतो आमच्या इथे ईस्टला ठाण्याला. तर हजारोंनी लोक येतात. म्हणजे त्या दिवाळीच्या 3-4 दिवसात लाखभर लोक येऊन तिथे जातात. तर मी म्हटलं की किल्ल्यांचे फोटो माझ्याकडे आहेत, तर त्याचं एक छोटंसं प्रदर्शन व्हायला काय हरकत आहे. तेव्हा मी 15-20 किल्ले फिरलेलो, 2008च्या आसपासची गोष्ट. तर त्या आयोजकांना मी भेटलो की मला अशी इच्छा आहे की इथे प्रदर्शन करायला हरकत नाही आहे. ते म्हणाले की हे बघ, मी तुला लाईट देतो, 2 हॅलोजन देतो, बाकी प्रिंटिंग कॉस्ट आणि काय सगळं तुझं तू बघ. मी म्हटलं चालेल, मला आवडेल. तर मी प्रिंट केले, फोटो सिलेक्ट केले, प्रिंट केले आणि तिथे पहिलं एक्झिबिशन भरवलं. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि खूप छान हे होतं. आणि आईबाबा पण आलेले त्या प्रदर्शनाला माझे आणि त्यांनी विचारलं की एवढे किल्ले तू कधी फिरलास? ओके. म्हणजे ते पहिले 20-25 किल्ले घरच्यांना नकळत फिरलं गेलेलो. मला असाइनमेंट आली, पुण्याला 3 दिवस काम आहे, मी चाललो. ओके. म्हणजे या मागचं कारण असं की विचारलं असतं तर त्यांनी पाठवलंच नसतं. डोंगरावर कशाला जायचं, काय करायचं, तुला पैसे मिळणार आहेत का, हे काय भलत्या गोष्टींच्या नादी लागतेस वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे सामान्य मराठी घराची परिस्थिती वेगळी मी सांगायला नको, घरोघरी तुम्ही हेच अनुभवत असाल. ओके. तर त्यांचा प्रश्न होता की हे कधी केलंस तू? म्हणजे मग आता प्रदर्शन होतं, लोक कौतुक करत होते, त्यामुळे फार ओरडा नाही पडला. ओके. तर असं पहिलं प्रदर्शन झालं. आताचा जर प्रवास बघितला तर 30 प्रदर्शनं महाराष्ट्रभरात झाली. हेतू एवढाच आहे की अगदी गल्लीबोळात जाऊन प्रत्येकाला महाराष्ट्राचा इतिहास कळला पाहिजे, ते किल्ल्यात ते कळले पाहिजे, त्याचं निसर्ग सौंदर्य लोकांपर्यंत मांडता आलं पाहिजे. आता आम्ही स्वतःचे स्टँड्स बनवलेले आहेत, मोठ्या प्रिंट्स आहेत. म्हणजे पहिलं स्वरूप अगदी छोटं होतं पहिल्या प्रदर्शनाचं, आता मोठे स्टँड आहेत, त्याला लाईटिंग केलेली आहे, म्हणजे ते स्टँडमधूनच लाईटिंग फिरवली आहे. त्यानंतर सनबोर्डचे प्रिंट्स आहेत, जसं छान रिच एक्झिबिशन होईल. आता संस्था मोठी होते, तर साहजिकच त्याचं प्रदर्शन पण झालं पाहिजे. असं 1 लाखभर रुपये आम्ही गेल्या वर्षीच खर्च केला आणि प्रदर्शन तयार करून ठेवलेलं आहे. आरंभ ही तुमच्या स्टुडंट्सचे फोटोग्राफ्सचं प्रदर्शन असतं, त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगाल का?
फोटोग्राफी मगाशी स्टोरीज कंटिन्यू करू जेणेकरून आरंभाबद्दल समजेल. पहिली बॅच झाली, 28 जणं झाली, जबाबदारी आली, त्यांना शिकवलं. पण ते शिकवल्यानंतर काय म्हणजे फोटोग्राफी शिकवणं हे कमर्शियल गोष्ट म्हणून कधी बघितलं नाही मी. एक आनंद होता त्याच्यामध्ये आणि मग त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळावा. सोलो एक्झिबिशन करणं किती टफ असतं हे माझा अनुभव होताच. तर सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा नवीन नवीन फोटोग्राफी शिकलेल्यांना. तर ह्याच्यासाठी आम्ही एक व्यासपीठ तयार केलं. आरंभ जे सुरुवातीचे फोटोग्राफर आहेत त्यांना दिलेला प्लॅटफॉर्म आहे. आणि एकाच वेळेस 50 कलाकारांचे 400 ते 450 फोटोज एकाच वेळेस आम्ही डिस्प्लेला एक्झिबिट करतो. आणि लोक येतात. मोठं एक्झिबिशन असतं ठाण्यामध्ये. दिवाळीनंतर असेल, नक्की येऊन जा. ठाण्यात राहणारे असतील नसतील तर एखादी चक्कर टाकायला हरकत नाही. तर 400 फोटो एका वेळेस एकत्र आणणं हे एक तुम्ही विचार करू शकता की किती टफ असतं. आणि 50 कलाकार हाताळणं, त्यांना एकत्रित आणणं आणि त्यांचं एक्झिबिशन उभं करणं. ओके, पण आता आमचा तो खूप मोठा इव्हेंट झालेला आहे. ओके, आरंभाची 11 प्रदर्शनं झालेली आहेत आतापर्यंत. प्रत्येक प्रदर्शनात 50 कलाकार, म्हणजे बऱ्याच जणांना पुन्हा संधी पण मिळालेली आहे. आणि खूप मोठा तो प्लॅटफॉर्म रानवटाने तयार केलेला आहे. जे नवीन शिकतात फोटोग्राफर्स त्यांच्यासाठी की क्लास झाल्यावर पुढे काय, मग तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ही कला आहे आणि त्या कलेतनं किती जास्तीत जास्त आनंद घेता येऊ शकतो. ओके, म्हणजे मी कधीही कॉम्पिटिशन ठेवले नाही की पहिला, दुसरा, तिसरा. म्हणजे कलेचा आनंद घेता नाही येत त्याच्यामध्ये. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा जे नाही आहेत ते मग सगळे हरल्यामध्ये जातात ना की आम्हाला का प्राईज मिळू शकलं नाही. आणि असं खूप टफ असतं की हे करणं. म्हणजे मी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जज म्हणून पण जातो. तिथे आधी हे सांगतो की असं काही तुम्ही डोक्यात ठेवू नका, कारण 3 जणं सोडून बाकी सगळे माझ्याकडे रागाने बघत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की मला नंबर का नाही दिला वगैरे वगैरे असं. तर ते कॉम्पिटिशनपेक्षा एक जगण्याचा भाग किंवा कला किंवा छंद म्हणून मी जास्त त्याचं प्रमोशन करतो, लोकांना तसं सांगतो. आणि प्रयत्न आहे की अशाच पद्धतीने जर ते गेलं तर खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. तुमचे मित्र आणि सहकारी कोण कोण होते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इथे दिसतो मी एकटाच, बरं का. आणि क्रेडिट लिस्ट वाचली जात नाही, बरोबर ना. त्यामुळे ती नावं सांगणं गरजेचं आहे. तर काही महत्त्वाची नावं मी सांगेन की ज्यांचे मित्र म्हणून रानवटा संस्थेत आले आणि त्यांचा खूप मोठा हातभार आहे ही संस्था उभी करण्यामध्ये. सगळ्यात पहिलं नाव सांगेन मी राजेश तोरडेकर म्हणून माझा खूप जवळचा मित्र आहे. तर त्याने ह्या सगळ्या गोष्टीतनं इन्स्पायर होऊन त्याचा जॉब सोडला आणि तो पूर्ण वेळ रानवटा मोशन पिक्चरसाठी तो पूर्ण वेळ आला. ओके, तर 1.5 वर्ष त्याने पूर्ण वेळ काम केलं इथे. म्हणजे जो पाया बेस तयार करण्यासाठी माझ्यापेक्षा त्याचं मोलाचं कॉन्ट्रिब्युशन आहे असं म्हणता येईल. ओके, त्यानंतर देवेशू आज पण बिचारा कॅमेरा घेऊन शूट करतोय तो. ओके, तुम्ही त्याला फिल्ममध्ये पण बघितलं असेल. आणि 3-4 वर्ष सलग सोबत तो आहे. नवीन फळी म्हणायला गेलं तर मयुरेश आहे इथे. ओके, मयुरेश आणि प्रतीक. तर प्रतीकला इथे येऊ दिलं नाही मी. कामाचा लोड एवढा आहे की तो ठाण्याच्या स्टुडिओत एडिटिंग करतोय. ओके, तर अशी आमची सध्याची टीम आहे. आणि अजून एक नाव सांगता येईल की प्रणव महाजन जो US ला असतो. सह्याद्रीत माझ्याबरोबर बरेच फिरले. म्हणजे मी जे 170 किल्ले फिरलो आहे त्यातले 40-50 किल्ले आम्ही एकत्र फिरलो, प्रणव आणि मी. तर आम्ही आता तो US ला आहे, त्याचं सेटल आहे. पण तो अजूनही रात्री मी त्याला जागा ठेवतो की अरे ही स्क्रिप्ट अशी नाही, अशी लिही, हा मुद्दा टाक, ते टाक. म्हणजे तो स्क्रिप्ट रायटिंग वगैरे तसं खूप चांगल्या पद्धतीने करतो. तर ही झाली महत्त्वाची नावं. नावाची लिस्ट इथे संपत नाही. मिहीर आहे. मिहीरने पण एक एपिसोड लिहिण्यात स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलेलं आहे. अद्वैत दिसलेला मला इथे कुठेतरी मगाशी. ओके, तो आहे. त्यानंतर डॉक्टर राहुल निरगुडे आलेले आहेत खास वेळात वेळ काढून इथे. ठीक आहे, मानसी पण दिसलेली कुठेतरी मगाशी मला. ओके, तर मित्रपरिवार खूप मोठा आहे. म्हणजे मी एक सांगेन की मित्रांमध्ये जी टीम बनली त्या टीममुळेच संस्था उभं राहण्याच्या मागे काय असतं तर एक चांगली टीम, एक निस्वार्थ काम करणारी टीम असावी लागते. तर मला आनंद आहे की अशी टीम माझ्याकडे आहे. म्हणजे उद्या मी पैसे नाही, ह्या गोष्टींमधून कदाचित मी पैसे नाही कमवणार, पण जी माणसं कमवलेली आहेत ती कदाचित आयुष्यभरासाठी पुरतील असं सांगतो. मधला पाईप काढलेला, त्याला मी कॅमेरा बांधलेला आणि ते तिथल्या तिथे
त्या लेवलवर बनवलेलं, ज्याला 1-1.5 फूट 1-1.5 फ्लोअरची हाईट मिळू शकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर केदारेश्वरमध्ये राजेश होता, पाण्यातनं कमरेवर पाण्यातनं जात होता. त्याच्यानंतर एक शॉट असा होता की संध्याकाळचा मुक्काम माझा त्या टेंटमध्ये झाला आणि त्या टेंटमध्ये मी बॅग टाकली, आत जाऊन झेप लावली, शॉर्टकट झाला. तुम्ही बघायला मी या साईडला आलो आणि तेवढ्यात वाऱ्याने तो टेंट उडला आणि पाण्यामध्ये पडला. ओके. त्यानंतर त्या निमुळत्या वाटेवर तो टोस्ट सँडविच बनवत होता केदार. त्यानंतर अशा काही गमती जमती. राधेश्वर पायपावर होता का तर तो बुरुज वरनं कसा दिसतो, तेव्हा ड्रोन नव्हता ना आमच्याकडे, तर वरनं कसा दिसतो ह्याचा एक अँगल देण्यासाठी तो होता. तर अशा छान एंडला थोडीशी गंमत. कंट्रोलर बघितलं तुम्ही की कसं उडतं ड्रोन, कसा असतो, कसा उडतो. आता कदाचित त्याची उत्सुकता लागली असेल की ते आउटपुट कसं आहे त्याचं. ओके. तर ड्रोनबद्दल बघितलं, गोप्रो बघितला. ओव्हरऑल तो आमचा शूरवीर मशीनवर धावून गेला आणि थोडासा घाबरला. अशा बऱ्याच काही गमती जमती आहेत, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, शेअर करण्यासारख्या, पण शेवटी वेळ मर्यादा आहेच. हे आमचं 10वं वर्ष होतं हरिश्चंद्रगड साफ करण्याचं. तर 10 वर्षापूर्वीचा अनुभव तू विचारतेस तर पहिल्यांदा आमचा म्हणजे आमचा पहिला किल्ला हरिश्चंद्रगडच होता. तर तिथे गेल्यानंतर थोडंसं प्लॅस्टिक कचरा आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या की या कोणी केल्यात, तर आपल्यासारख्याच ट्रेकर्स लोकांनी तिथे जाऊन केलेल्या आहेत. तर म्हटलं की थोडंसं श्रमदान करूया, आपण तिकडचं प्लॅस्टिक गोळा करूया. तर 10 वर्षापूर्वी आम्ही 3 जण होतो. तिघांनी आम्ही येतानाच्या वाटेवरती बरंच प्लॅस्टिक गोळा केलं आणि पुढच्या वर्षी कळालं की गेल्या वर्षी आम्ही केलं त्यानंतर कोणी करत नाही आहे, आम्हालाच म्हणजे दुसऱ्या वर्षी मग ती संधी होती की चला आपण पुन्हा करूया. 3रं वर्ष, 4थं वर्ष, 5वं वर्ष, नंतर मग 5व्या वर्षी कळलं की हे फक्त रानवटा संस्थेचंच काम आहे, बाकी कोणाचा याच्याशी संबंध पण नाही. शासनाने काही दखल घेतली का तुमच्या कामाची आणि काय मदत मिळाली किंवा काय भूमिका होती? चांगला प्रश्न आहे की शासनाकडनं काही मदत मिळाली का. तर सांगायला वाईट वाटतं की शासनाचा आणि अशा कामांचा कधी संबंध झाला नाही. ओके. म्हणजे कदाचित हे माहितीच नसेल कोणाला की अशी कोणती संस्था आहे आणि अशी कोणती मुलं तिथे काम करतात आणि 10 वर्ष काम करतात वगैरे वगैरे. म्हणजे शासनाचा काहीच संबंध नाही आहे. हे फंडिंग हे स्वयंप्रेरित आहे. रानवटा संस्था जी गेली 10 वर्ष काम करते, एकाही प्रोजेक्टसाठी आम्ही बाहेरून मदत नाही घेतली. लोकसहभागातून पैसा मागितलाच नाही. आम्ही कोणत्याही पॉलिटिशियन आणि कोणाकडनं पैसे घेतलेले नाही. गेल्या 5 वर्षात जे काही उपक्रम झाले ते सगळं फंडिंग हे आम्ही रानवटा. गंमत सांगू का, उन्हाळ्यामध्ये मी फोटोग्राफी क्लासेस घेतो, 4-5 बॅचेस टाकतो. ठीक आहे. 4-5 बॅचेस, 50-70 स्टुडंट जेवढे ॲडमिशन घेतात सगळ्यांचा पैसा एकत्र आला की तो उचलतो आणि 6 महिने बाहेर फिरायला पडतो. आमची टीम सगळी त्यावरती फिरते. ठीक आहे. आणि पैसे संपत आल्यावर काय, मग आता समजा दिवाळीपर्यंत पैसे संपले तर मग पुन्हा नवीन बॅच टाकायची. ही रानवटा फोटोग्राफी इन्स्टिट्यूटचा ह्यात खूप मोठा पाठबळ आहे. नैराश्य वगैरे येऊन सुद्धा हा प्रोजेक्ट न सोडवण्याचं कारण आहे की ते कुठेतरी वेळ आहे आतमध्ये की गेल्या वर्षी किती खर्च झाला, चला 3 लाख खर्च झाला, ठीक आहे जाऊ दे, पण ती गोष्ट थांबवावीशी वाटत नाही आम्हाला. ठीक आहे. म्हणजे ह्या वर्षी पण करणार, पुढच्या वर्षी पण करणार आणि त्याच्या पुढच्या वर्षी पण करणार. ठीक आहे. हे आता कायम राहील. तर ही जी प्रेरणा आहे ना ती सह्याद्रीमधनं किंवा ह्या डोंगरदऱ्यांना कुठनं तरी आलेली आहे. ठीक आहे. सक्सेस येईल मागावून आरामात. येस. तुमच्या 170 किल्ल्यांच्या प्रवासामध्ये तुमचा सर्वात आवडता किल्ला कोणता आणि त्याबद्दलचा एखादा अनुभव असेल? ओके. आता नव्याने नाव येणारच नाही कारण तो हरिश्चंद्रगडच असणार आहे. ओके. हरिश्चंद्रगडावर मी आता तुम्ही जी फिल्म बघितली त्यात 5 दिवस साफसफाईसाठी होते. ठीक आहे. आता
2-3 उत्तरं एकत्र करून देतो. जे आम्ही 5 दिवस साफसफाई केली ना, त्या संपूर्ण सफाईचा खर्च किती आला असेल जर सांगायचं झालं तर फक्त 15,000 रुपये खर्च आला. 5 दिवस त्या गावकऱ्यांना पर डेवर आम्ही त्यांचं जे काही पर डे चार्जेस अगदी नॉमिनल असतात गावकऱ्यांचं, मजुरीचे चार्जेस 200 रुपये 250 रुपये काहीतरी होते. तर त्यांचं चार्जेस देऊन आमचं जाणं खाणं पिणं सगळ्यांचा पैसे देऊन आमचे फक्त 15,000 गेले. म्हणजे 15,000 आम्ही 5 दिवस इथे थांबून तो सगळी साफसफाई केली. म्हणजे स्पष्ट शब्दात सांगावं असं वाटतं की आपल्या इथे एवढी अनास्था आहे ना की लोकांना अशा गोष्टी नकोच आहेत. ओके, म्हणजे गंमत सांगतो, ही जी फिल्म होती 20 मिनिटाची, ती मी ॲडव्हर्टाईज टाकून अर्ध्या तासाचं एक कमर्शियल आउटपुट त्याचं बनवू शकलं असतं. आम्ही ती फिल्म बनवली आणि सगळ्या चॅनलला पाठवली. ठीक आहे, न्यूज चॅनलपासून सगळ्या, म्हणजे जेवढे 11 चॅनल आहेत मराठीत सगळ्यांना पाठवली. ठीक आहे, कोणाला साधा इंटरेस्टही नाही की ती आम्ही दाखवू. ओके, त्यांची कमर्शियल गणित अशी आहेत की ती दाखवून त्यांना सहज 1.5-2 लाख रुपये बनवता येतील त्या ॲडच्या स्लॉट्समधनं. ॲडचे जे रेट्स असतात मध्ये दिसणार आहे, सहज शक्य होतं. आम्हाला 1 रुपया नको होता, म्हणजे आम्ही ती फुकट देऊनही कोणाला दाखवण्यात इंटरेस्ट नाही वाटला. मग याचं कारण काय आहे की एवढी अनास्था आहे का? ओके, तुमच्या महाराष्ट्रात 5 ते 6 न्यूज चॅनल चालू शकतात. ठीक आहे, म्हणजे न्यूज तर सारख्याच असतात, म्हणजे 5 ते 6 न्यूज चॅनल आहेत आपल्याकडे, पण एक ट्रॅव्हल रिलेटेड एक साधा शो पण का नाही? ओके, हे दुःख आहे. म्हणजे गेली 5-7 वर्ष मनात हे सल घेऊन आहे, मी दुःख घेऊन आहे की असं का. म्हणजे मी शोधतोय प्रश्न की ह्याचं उत्तर शोधतोय की असं का होतंय. 5 न्यूज चॅनल आहेत, एक शो नाही लावू शकत ट्रॅव्हलवरती, एक किल्ला आठवड्याला नाही दाखवू शकत. फुकट देतो, एकतर पहिली गोष्ट लाखो रुपये खर्च झालेली गोष्ट फुकट देणं योग्य नाही. फुकट देतो सांगून पण कोणी जर तयार नसेल तर मग कुठे अर्थ आहे. आता क्वालिटी तुम्ही बघितली, ठीक आहे, न्यूज चॅनलवर जे रटाळ प्रोग्राम चालतात किंवा एकच गोष्ट गोल गोल फिरवून सांगितली जाते त्यापेक्षा तर तुम्हाला क्वालिटी आवडली असेल. फुल HD क्वालिटी आहे. न्यूज चॅनल साधे कॅमेरे घेऊन फिरवतात, आमच्याकडे HD आउटपुट आहे वगैरे वगैरे. तर हे खूप कुठेतरी मनात साचलेलं आहे. त्यातनं बाहेर येऊन आम्ही काय केलं तर रानवटाचा यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि ही महाराष्ट्राच्या भाग 1 आम्ही रिलीज केली आणि आज त्याला 11,000 व्ह्यूज मिळाले. म्हणजे तरुण बघतायत, लोक स्प्रेड करतायत व्हॉट्सअपवर वगैरे, सहज व्हिडिओची लिंक सेंड केली जाते. म्हणजे आम्ही आता पॉझिटिव्ह आहोत की चला तरुणांना तर आवडतं आहे. म्हणजे तरुणांच्या हातात घरचा रिमोट नसला तरी त्याचा मोबाईल तर असतो. ओके, ते ट्रेनमधनं जाताना असे शोज बघू शकतात किंवा करू शकतात. आणि म्हणजे मला विचारायचं आहे की तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे, ऑडिटोरियम आहे, पण दर्जेदार कार्यक्रम किती आहेत अशा पद्धतीचे जे खरंच गरज आहे. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये दाखवण्याची जी गरज आहे, किल्ले आणि सगळे व्हिज्युअल्स, हे खरंच दर्जेदार कार्यक्रम किती आहेत. ओके, तर हा एक मनातलं दुःख मी मांडलं की ठीक आहे, अजून लढा संपलेला नाही आहे, तर लढत राहू आणि कधीतरी हे चांगल्या लेवलवरती येईल अशी अपेक्षा. चॅनलने दिलेली स्पष्टीकरण सांगू का तुम्हाला. चॅनलचं म्हणणं आहे की सास बहूच्या सिरियलला जो TRP मिळतो तो अशा कार्यक्रमांना मिळू शकणार नाही, त्यामुळे आमचं आर्थिक गणित बिघडणारच आहे. तर आर्थिक गणित बिघडणार आहे तर आम्ही कशाला मेहनत घेऊ की किल्ले दाखवायला. सास बहूमध्ये जे इंटरेस्ट आहे, जे राजकारण आहे ते महाराष्ट्रभर बघितलं जातं आणि लाखो रुपये करोडो रुपये आम्ही बनवतो. तुमच्या शोमध्ये महाराष्ट्रातले किल्ले बघायला कोणी इंटरेस्ट घेणार नाही, TRP मिळणार नाही, त्यामुळे तो शो चालूच शकणार नाही. हे स्पष्ट दिलेलं उत्तर आहे. ओके, तर ऐकायला वाईट वाटतं, पण ठीक आहे, बघूया, काहीतरी वेगळं माध्यम असू शकेल किंवा ह्याच माध्यम वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकेल. माझे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन असते की तू कशी करतो, तिथे गेल्यावर शूट करण्याआधी काय काय गोष्टी तयार पाहिजे की तसा शॉट घेता येईल, असं काही वाचन पाहिजे, कोणी इतिहास करायचा त्यांची मदत. ओके, शूटिंग करणं हे तेवढं सोपं नाही आहे ना. म्हणजे शूटिंगमध्ये तुम्हाला कॅमेरा अँगल डिरेक्शन पासून ते त्यातली माहिती असणं गरजेचं आहे. तर एक ती पूर्ण टीमवर्क आहे. म्हणजे त्याचा रिसर्च केला जातो. जसं की आम्ही हा अर्धा तासाचा भाग जर तुम्ही बघितला 24 मिनिटाचा, तो आम्हाला एडिट करायला 10 दिवस 15 दिवस गेले. ओके, तो जो 18 मिनिटाचा व्हॉइस ओव्हर आहे तो व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करायला 4 तास गेले. ओके, म्हणजे ते सहज सांगितलेली स्टोरी 4 तास लागले रेकॉर्ड करून. छोट्या गोष्टीत एवढी मेहनत आहे. म्हणजे तुमचे उच्चार स्पष्ट पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, लोकांना रिलेट केलं पाहिजे वगैरे वगैरे पासून ते त्याच्यामागे अभ्यास पाहिजे की मग ती मध्येच तुम्ही ती एखादा साप दाखवताय, त्याची माहिती देताय,
ती हार्वेस्टिंग सिस्टीम सांगताय वॉटरची, ह्या सगळ्या गोष्टींचा एक मिलाफ आहे तो असं. तर एक गाढा अभ्यास तर असतो स्क्रिप्टचा. मी 20-20 पानाचे स्क्रिप्ट घेऊन वाचत बसतो आदल्या दिवशी शूटच्या आदल्या रात्री लोकेशनवर, आणि अभ्यास तर बराच आहे असं. म्हणजे ह्या ना त्या कारणाने अभ्यास चालूच आहे अजून. तुमच्या बालपणाविषयी आम्हाला थोडंसं सांगा. म्हणजे असं म्हणतात की लहान मुलाचे पाय त्याच्या पाळण्यात दिसतात, तर असं तुमच्या बाबतीत असंच घडलं होतं का? नाही, असं नव्हतं घडलं. ॲक्च्युली ॲक्सिडेंटली मी या क्षेत्राकडे वळलो. आम्ही 3 जण हरिश्चंद्रगड फिरायला म्हणून घरातनं निघालो. ओके, हरिश्चंद्रगड कसा आहे, केवढा आहे, किती उंच आहे, कसं आहे, काहीही माहिती नव्हती आम्हाला. ओके, म्हणजे ही माहिती आम्ही कल्याण स्टेशनवर गेल्यानंतर काढायला सुरुवात केली. ती रात्र कल्याण बस स्टॉपवर आम्ही बसून काढली की रात्रीच्या एसट्या गेलेल्या, सकाळच्या एसटीची वाट बघत. नंतर मुरबाडवरनं कळलं की मुरबाडला हरिश्चंद्रगड नाही आहे, अजून बरेच किलोमीटर्स आहेत, अजून एक एसटी वगैरे वगैरे. त्या पहिल्या ट्रेकला पायात शूज असावेत किंवा चांगल्या चपला असाव्यात हे पण माहिती नव्हतं. आणि बॅगेमध्ये मी इस्त्रीचे शर्ट्स घेऊन गेलेलो. ओके, म्हणजे अनुभवातनं शिकणं जे आपण म्हणतो त्याचा तो एक्स्ट्रीम उदाहरण म्हणता येईल. पण हरिश्चंद्रगडावरती जेव्हा कोकणकडा बघितला आणि मी पहिल्यांदा कुठेतरी बाहेर गेलेलो, महाराष्ट्र, सह्याद्री पहिल्यांदा संबंधित होता, किल्ले आणि हेमाडपंथीय बांधकाम, जुनं मंदिर, कोकणकडा, हे सगळ्या गोष्टी बघून फार मनावरती फरक पडला. तुमचं पुढचं बालपण दादर, शिवाजी पार्क या एरियामध्ये गेलं, तर तिकडच्या तुमच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये काही आठवणी आहेत का? आणि आम्हाला एक अशी छोटीशी, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला क्रिकेटची खूप खास आवड आहे आणि विशेषतः म्हणजे लेग साईड. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की ऑफचा प्रत्येक बॉल तुम्ही लेगलाच मारता, तर ह्याचं काय गुपित आहे? प्रश्न चांगला आहे आणि तो प्रश्न तुझ्याकडे कुठून आला ते पण मला माहिती आहे. ओके, उत्तर द्यायचं झालं तर क्रिकेटची फार आवड. म्हणजे वेळ होतं शाळेत असताना की तेव्हा TV आणि क्रिकेट एवढंच चालायचं. तर शिवाजी पार्क, बालमोहन शाळा, तर प्रचंड वेळ. पण मी कुठे शिकलो नव्हतो, म्हणजे नेटला किंवा कोचिंगला कुठे जायचो नाही. त्यामुळे थोडासा रानटीपणा होता खेळण्यामध्ये. म्हणजे जसं की ऑफ साईडचे पण बॉल लेगला मारणं वगैरे. बेडेकर शाळेतनं तुमची 10वी पास झाली, त्यानंतरचं तुमच्या कॉलेज लाईफबद्दल काय सांगाल आम्हाला? कॉलेज लाईफ 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन आणि नंतर नोकरी, हा प्रवास नव्हता माझा. ओके, म्हणजे ह्या क्रमाने नव्हता. मग परीक्षेत पास होणं, नापास होणं, त्यानंतर शिक्षण सोडणं, करिअरला सुरुवात, फोटोग्राफीला सुरुवात, ग्राफिक डिझायनरचा जॉब, वेब डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर, त्यानंतर पुन्हा शिक्षणाकडे वळणं, पुन्हा ग्रॅज्युएशनच्या मागे लागणं, जर्नलिझममध्ये पुन्हा ग्रॅज्युएशन करणं, संभ्रम, आज आई बाबा शिक्षण पाहिजे, घरचे प्रेशर, त्रास, या सगळ्यातनं ओव्हरऑल खूप ती 5-7 वर्ष खूप स्ट्रगलची होती आणि भरडलेली होती. म्हणजे असं छान म्हणतात ना कॉलेज लाईफ, किंवा असं काही कधी वाटायला नाही आलं. आणि किंवा तो त्या जडणघडणीचा भाग म्हणता येईल की ती 5-7 वर्ष फार महत्त्वाची होती. मागे बघून खंत वाटते का की तुमचं ते टीनेजमधलं कॉलेज लाईफची मजा मिस झाली? खंत तर वाटते, पण मग अशा कॉलेजेसच्या कार्यक्रमाला मी जातो तेव्हा बऱ्याच गोष्टी जगून घेतो. तर मला ते 4 वर्ष गेली की कॅमेरा मिळवा, एक रोलचा पहिला कॅमेरा बाबांकडनं मिळवायचा होता. ते टार्गेट ठेवल्यानंतर 4 वर्ष गेली आणि कॅननचा एक रोलचा कॅमेरा पहिला माझ्या हातात आला आणि तिथून एक्सपेरिमेंट म्हणून सुरुवात झाली. सगळ्यांना एक खूप कुतूहल वाटलं की अख्ख्या भारतात एवढं निसर्ग सौंदर्य आहे आणि इतक्या डोंगर दऱ्या आहेत, एवढे अभयारण्य आहेत, तर तुम्हाला सह्याद्रीचं एवढं विशेष प्रेम का आहे?
सह्याद्रीचं नातं, माझं आणि सह्याद्रीचं नातं तसं खूप वेगळं आहे. मला शेअर करायला आवडेल की हे असं का, नक्की का आहे असं. तर असं म्हणू शकतो आपण की कमी वयात म्हणजे 16-17व्या वर्षी पहिला ट्रेक केला हरिश्चंद्रगड. तेव्हा जे सह्याद्री बघितला, म्हणजे त्या वयात जे सह्याद्रीकडे बघणं होतं ते एक प्रेरणादायी होतं. एक महत्त्वाची बरीच कारणं आहेत. एक म्हणजे आपला इतिहास, आपला जो प्रेरणादायी आणि ज्वलंत इतिहास आहे ह्या सह्याद्रीत घडलेला. म्हणजे शिवाजी महाराजांनी सह्याद्रीत किल्ल्यांच्या आधाराने स्वराज्य निर्माण केलं. तर हा प्रकार काय होता, ते किल्ले कसे बांधले, आपले किल्ले राजस्थानचे किल्ले बांधण्यात फरक आहे का, मग आपले लढाऊ किल्ले आहेत, मग काय, हे जसे प्रश्न पडत गेले मला तसा त्यातला इंटरेस्ट वाढत गेला. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की एक खूप प्रचंड प्रेरणादायी इतिहास आपल्यासमोर आहे. त्यामुळे सह्याद्रीशी एक चांगली नाळ जोडली गेली. आणि एक मला सांगावंसं वाटतं की सह्याद्रीत मी जेव्हा फिरायला सुरुवात केली तेव्हा अगदी वय कमी होतं, जास्त आम्ही मित्र फिरायचो होतो, आमच्याकडे जास्त पैसे नसायचे. ओके, पण सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये जी खेडी आहेत, जी गावं वसलेली आहेत, त्या गावांमध्ये जी माणुसकी, आपुलकी जी भरून ठेवलेली आहे, तेव्हा मला सुरुवातीला मी शॉक झालो. मला लाज वाटली की अरे आपण अनोळखी माणसाला पाणी पण देत नाही किंवा पाणी विचारत सुद्धा नाही. इथे ह्या गावखेड्यामध्ये लोक तुम्हाला घरी घेऊन जातात, तुमचं तिथे सगळी सोय बघतात, तुम्हाला जेवायला देतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्या गरिबाच्या घरात राहिलात म्हणून आभार मानतात. ओके, याचे ते पैसे घेत नाही, म्हणजे ह्याचा त्याने कधी बिझनेस केला नाही. आणि अशी जी असं जे म्हणजे ओळखीच्या म्हणजे ओळख नसतानाही जे प्रेम मिळालं ना गावखेड्यातून, त्यातनं मी प्रचंड भारावून गेलो. आणि हे एक महत्त्वाचं कारण होतं की मी खूप ताकदीने सह्याद्रीकडे खेचला गेलो आणि जोडला गेलो. सर, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो लघुपट बघितला तो रानवाटा मोशन पिक्चर्सचा होता. तर या रानवाटा संस्थेबद्दल आम्हाला काही सांगा. रानवाटाची सुरुवात ही वेबसाईटने झाली, ranwata.com, 2007च्या आसपास. तर मी किल्ले फिरायला सुरुवात केली आणि किल्ले फिरणं, फोटो काढणं आवडीचा विषय. तर फोटो काढून फक्त आपल्याच हार्डडिस्कमध्ये ठेवावेत का हा प्रश्न मला खूप छळत होता की ते बाहेर कसे काढता येतील. म्हणजे मी आज किल्ले फिरलो आहे तर ते फोटो बाकीच्यांपर्यंत कसे जातील, लोकांना कशी आवड निर्माण होईल वगैरे वगैरे. तर ह्यातनं ranwata.com निर्मिती झाली. प्रेक्षक हो, तुम्हाला एक माहिती सांगते छोटीशी. स्वप्नील सरांनी काही वर्ष एक सर्पमित्र म्हणून पण काम केलंय. तर सर, हा अनुभव कसा होता तुमचा? तुम्हाला फिल्ममध्ये 1-2 ठिकाणी साप दिसले असतील. ओके, तिथे पकडायचा प्रयत्न केला, सुटला वगैरे. साप पकडणं हे आता हा अर्थात वेगळा विषय आहे पूर्णपणे, पण निसर्गाचाच एक भाग आहे. आणि त्या वयामध्ये एक थ्रिल म्हणून मी म्हणजे एक थरार आणि त्याच्याकडे मी खेचलो गेलो की हे किती थ्रिलिंग असू शकतं. आणि मग अभ्यास सुरू झाला सापांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या जाती प्रजाती, त्यांचं फोटो सेशन करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि 3-4 वर्ष मी ठाण्यामध्ये सर्पमित्र म्हणून काम केलं. सर्पमित्र म्हणजे काय, तर तुमच्या बिल्डिंगमध्ये घरात कुठे साप आला असेल तर तो येऊन पकडायचा आणि येऊरच्या जंगलात किंवा कुठेतरी जंगलात लांब नेऊन सोडून द्यायचा. असं एक सर्पमित्र म्हणून 3-4 वर्ष काम केलं. आणि सर, सर्पमित्र म्हणून तर तुम्ही काम केलंच आहे, शिवाय तुम्ही शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण पण घेतलंय. तर आजच्या अगदी AK-47च्या काळात तुम्हाला हे शिवकालीन शस्त्र शिकावीशी का वाटली? जेव्हा किल्ले फिरायला घेतले तेव्हा तो किल्ले त्याचा इतिहास आणि त्या काळात कुठेतरी कनेक्ट झालो आम्ही सगळे की महाराजांच्या काळात कसं असेल, 300 वर्ष 400 वर्षापूर्वी कुठच्या गोष्टी असतील, किल्ले कसे लढले गेले असतील. तर मग इथे आपल्याकडे मराठ्यांची शस्त्रास्त्र पुढे आली. ओके, आणि गंमत सांगतो की ही शस्त्रास्त्र खूप प्रेरणादायी आहेत. ओके, म्हणजे एक सरळ एक लाठीकाठी आपण म्हणतो त्याला, एका लाठीकाठीवरती तुम्ही 10 जणांना जर थोपवू शकता, एवढी ती भिंगरीसारखी फिरली पाहिजे आणि ती 10 जण तुमच्या त्या रेडियसमध्ये 10 जण नाही येऊ शकणार, एवढी ताकद त्या एका काठीमध्ये. हे जेव्हा समजलं आणि जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलं की हे आपण शिकलं पाहिजे. आजच्या दिवशी मराठ्यांची शस्त्रास्त्र शिकवणाऱ्या किती आहेत, किती संस्था आहेत तुम्हाला माहिती आहे का? नाही, अजिबात नाही. ठीक आहे, म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकलो, विजय माने, त्यांनी मला एका
एका जुनं स्मशान होतं जिथे आता कोणी नसतं अशी जागा निवडून ते शिकवलं, कारण ती शस्त्रास्त्र बाळगणं हा पण गुन्हा आहे. ठीक आहे, आपल्या इकडचे नियम आणि कायदे याच्याबद्दल एक स्वतंत्र सेशन होऊ शकेल. ठीक आहे, आणि ती CD आपण गव्हर्नमेंटला पाठवून देऊ की काय प्रकार चाललेले आहेत. पण आज तुम्ही जर शिकायला जाल तर अशा संस्थाच नाही आहेत ना, कोणीतरी कुठेतरी शोधून तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. तर हे एक दुःख आहे. 10 जणांना तुम्ही एका लाठीने थोपवू शकता. ठीक आहे, 10 जणांकडे लाठ्या आल्या तर तुमच्याकडे एक तलवार पाहिजे फक्त, की एका तलवारीवर तुम्ही 10 जणांचा सामना करू शकता. आणि 10 जणांकडे जेव्हा तलवारी येतील तेव्हा तुमच्याकडे दांडपट्टा पाहिजे, आणि दोन्ही हातात पट्टे असले की मग विचारलंच नको की तुमच्या त्या पूर्ण रेडियसमध्ये कोणी येऊ शकणार नाही. आणि एवढा तुमच्यावर जेव्हा कॉन्फिडन्स येईल तेव्हा बस तुम्ही खूप काहीतरी अनुभवलेलं असतं आणि जगलेलं असतं. तुम्ही ट्रेकिंग आणि फोटोग्राफी हे कसं मॅनेज करता, की कॅमेरा आणि सगळे इक्विपमेंट्सचं कसे सांभाळता पावसात आणि चढताना गड? चांगला प्रश्न आहे. फोटोग्राफी आणि ट्रेकिंग ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. तर इथे म्हणजे इथे कस कुठे लागते किंवा इथे महत्त्वाचं काय असतं तर ट्रेकिंग. जर तुम्ही ट्रेकर असाल, ह्या प्रश्नापासून सुरुवात होते. जर तुम्ही ट्रेकर असाल तर तुमच्या पाठीवर बॅग येते, तुमच्या पायात शूज येतात. त्या बॅगेमध्ये तुमचं अंथरूण पांघरूण, ताटवाटी, स्टोव, रॉकेल, कांदे बटाटे, तांदूळ, शिधा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगेमध्ये आल्या. त्यानंतर पाणी, जर मध्ये रस्त्यावर पाणी नसेल तर प्रत्येकी 2-3 लिटर पाणी, आणि कॅमेऱ्याची बॅग, हे असं सगळं भरत जातं. ठीक आहे, म्हणजे 20 ते 25 किलो वजन तुम्हाला उचलायचं असतं आणि ते पाठीवर घेऊन तुम्हाला ट्रेक करायचे असतं. ही ट्रेकरसाठीची एक रिक्वायरमेंट आहे. ओके, जर तुम्ही ट्रेकर हौशेने बनताय तर मग फोटोग्राफी खूप सोपी आहे. ओके, म्हणजे फोटोग्राफीला काही फार मोठी टास्क नाही आहे जेवढी ट्रेकिंग आहे. आणि जर ट्रेकिंगची आवडीशिवाय नाही होणार. तुम्हाला जॉब म्हणून तुमच्या पाठीवर 20 किलो बॅग दिली आणि सांगितलं की हा तुझा जॉब आहे की तुला आता राजगड चढायचं आणि मागच्या बाजूने उतरायचं आहे, तर हालत होईल. ठीक आहे, आवड पण कुठेतरी त्याच्यामध्ये पाहिजे. त्या आवडीशिवाय शक्य नाही. तर आज वयाच्या 26व्या वर्षी तुम्ही इतक्या अनुभवांनी एवढे समृद्ध आहात, तर आता तुमचे पुढचे काय प्लॅन्स आहेत? पुढचे प्लॅन्स असे आहेत की संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या अँगलने फिरायचं आहे, बघायचं आहे, जगायचं आहे, तो शूट करायचा आहे आकाशातून, जमिनीवरून, आणि ते सौंदर्य लोकांसमोर मांडायचं आहे. त्यासोबतच काही चांगली कामं पण करायची. जसं की पहिला एपिसोड बघितला साफसफाईचा, तर तो साफसफाईचा म्हणजे त्या एपिसोडनंतर मला जवळपास 20 ते 25 ग्रुप्सने कॉन्टॅक्ट केला की आम्ही पुढच्या वेळेस तुझ्या प्लॅनमध्ये आहोत, अख्खा किल्ला साफ करू आपण. ठीक आहे, म्हणजे ही तरुणाईची ताकद आहे. कुठेतरी त्यांना तो प्लॅटफॉर्म पाहिजे की आता मी गंमत सांगतो, इथे विचारलं ना तर इथे बसलेल्यातले 90% लोकांना आवडेल काम करायला, की आम्ही 2 दिवस काढू या वर्षातले आणि एखादा किल्ला साफ करायला घेऊ. ठीक आहे, फक्त मग आतापर्यंत काय होतं, प्लॅटफॉर्म नव्हता का, ती आतून येणारी इच्छा नव्हती का, माहिती नव्हतं का. तर आपण असं पुढचं बोलूया की हे होणार, येणाऱ्या काळात हे मोठ्या पद्धतीने हे होणार आहे. ठीक आहे, तर मी मंथनला, तुमचा जो हा मंच आहे, तर इथे तुमचे सेक्रेटरी आणि सगळे मान्यवर सगळे सर आहेत, तर तुम्ही पण एखादा किल्ला किंवा एखादं 2 दिवसाचं श्रमदान घ्यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, मुलं ट्रेक करतील, एक नवीन किल्ला फिरतील, त्या किल्ला साफ करतील, साफसफाईचं एक समाधान घेऊन येतील. सर, या फोटोग्राफी किंवा ट्रेकिंग या क्षेत्रातील हौशी आणि नवोदितांसाठी तुम्ही काय सांगाल? मेहनतीला पर्याय नाही आहे. तर मी गेली 10 वर्ष मेहनत करतोच आहे, पुढे पण करत राहील, तुम्हाला पण करायची आहे, तर मेहनतीला पर्याय नाहीच आहे. पण तुमच्याशी गप्पा मारायला आज आम्हाला खूप मजा आली आणि अगदी वेळ कसा गेला कळलाच नाही. अजून पण आपल्याकडे खूप आहे बोलण्यासारखं, पण आता वेळेच्या अभावामुळे आपण ही मुलाखत इथेच थांबूया. पुढील कार्यक्रमाची सूत्र मी विश्वजितकडे देते. सगळे व्हिडिओ बघतच राहावे आणि आणखी काय तुमचे अनुभव आहे ते जाणून घ्यावं असं वाटतं अजून, पण आपल्याला वेळेचा विचार करावा लागेल. तर मी सामंत सरला विनंती करतो